ड्रायव्हर बहुमत संघ सामाजिक संस्थामध्ये मी विजय पाटील उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आपले मोहन बेगा चौधरी मुरली ड्रायव्हर बहुमत संघचे पाचोरा तालुका अध्यक्ष मोहन भाऊ आज आपले उपोषणाला बसलेले आहेत पाचोरा येथे। तर भावांनो, सगळ्यांनी आपल्या मोहन भाऊच्या भेटीसाठी त्यांची तब्येतीची काळजी वाटते आपल्याला, तर आपल्याला त्यांच्या भेटीसाठी उद्या सर्व ड्रायव्हर भावांना जायचं आहे। जेवढे आपल्या ग्रुपमध्ये ड्रायव्हर भाऊ असतील सगळ्यांना जायचं आहे आपल्याला त्यांच्या भेटीसाठी। आणि महाराष्ट्र महिला अध्यक्ष सीमाताई पण येत आहे तिथं, तर त्यानिमित्तानं आपण सगळ्याजण जाऊन मोहन चौधरी साहेबांना भेट द्यायची भावांनो। पाचोरा येथे सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासद भावांनी जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांनी जायचं आहे आपल्याला आणि सगळ्यांनी भेट घ्यायची आहे भावांनो। सगळ्यांनी या पाचोऱ्याला उपोषणाला बसलेले मोहन चौधरी साहेब यांना भेट घेण्यासाठी सगळ्यांनी यायचं। हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, प्रत्येक माणूस तुमच्या काय चाललंय, तुमच्यामध्ये काय आहे तुम्ही दाखवा, सांगा, बोला। सगळ्यांना ड्रायव्हर जो आहे त्यांना सगळ्यांना आहे, फक्त समजणारा पाहिजे, समजून घेणारे पाहिजे। बरोबर पब्लिक नाचायला पाहिजे म्हणून कोणी नाचत हे कोणी समजायलाच तयार नाही। आता आपण आहे बा, आपण ठीक आहे, आपण पद घेतले हे घेतले म्हणून आपल्याकडे काय अधिकार आहे का? तर तुझा ऍक्सिडेंट झाला, माझी सही घेते, आम्ही त्यांच्यासारखे माणसं आहे ना, फक्त आम्ही काहीतरी टाइम काढून आनंद घेऊन आपण काम करणार। हो रहा है अभी एक्सीडेंट बोले तो कोई बोल के तो नहीं, आदमी तो खुद होके कोई दबाता भी नहीं, कोई चीज को साइड से ले लेता, उसको साइड करने के चक्कर में वो खुद कहीं जाके पड़ता। प्रत्येक तालुके को अगर जोड़े कांटेक्ट करे तो ही अपने सभासद को ये अपने जो पदाधिकारी पाटील साहब पे आ गए। बाकी ऐसा तो महिला शिपाई किंवा मोठे मोठे ऑफिसर सुद्धा लोक कोरोना काळात अक्षरशः घरात बसून होते, पण सगळ्यांना पुरवठा मेडिकल ॲड करतो, सगळं ड्रायव्हर होता। मग तेव्हा काळात जर सरकारची जर ड्रायव्हरला मदत केली होती आणि केली, ॲक्सिडेंट झाला, न कळत चुकून अपघात झाला आणि समोरचा व्यक्ती मारला, तर त्या तरुण मुलगीला जेलमध्ये सरकार टाकणार का? त्या मुलाला जेलमध्ये टाकणार टाकणार नाही। मग हा कायदा केलाच कसा काय? आणि तुम्ही ड्रायव्हर सांगतात की ड्रायव्हरला हा रिटर्न कारण कायदा लागू केलेला आहे। सरकार तुम्ही जरा विचार करा, अमित शहाजी तुम्ही विचार करा, कारण ड्रायव्हर जर थांबला तर तुमची अर्थव्यवस्था घटेल। मग म्हणू नका कि हमारे देश में बहुत घाटा चल रहा है, फिर इधर उधर के देशों से कर्जा उठा के और भारत देश को कर्जा बाजारी बनाओ, फिर क्या करेंगे? जरा सोचो, आपको भी सोचना चाहिए। ड्राइवर बोले तो अर्थव्यवस्था का कना है, अर्थव्यवस्था बढ़ा भी सकता है और घटा भी सकता है। दूध कौन लाएगा? खुली बोतल कौन लाएगा? वो तो ड्राइवर ही लाएगा ना। तो सरकार से यही हाथ जोड़ के विनती है मेरी कि आप आपका कायदा जो भी लगा है आप उन्हें वापस ले लो। ये गलत है, ये जनता नहीं कबूल करेंगी। आपको आपका कायदा वापस ही लेना है और वापस ही ले लो। जिंदाबाद जिंदाबाद। काळा कायदा बंद करा। आईबीन है, कायदा रक्षक